हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर बघू शकता मैत्रिणींनो, आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे ह्या छोट्या छोट्या पिल्लांपासून। तर इथे बघू शकता त्यांचा आवाज खूपच असं चूचू चूचू करत होती। सकाळी सकाळी मी थोडासा आवाज येत होता म्हणून बघितलं तिकडे। तुम्हाला पाठीमागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी की आपल्या तुळशीच्या छोटंसं तुळशीच्या रोपावरती म्हणजे झाडावरती त्याने एका चिमणीने घरटं घातलेलं होतं। तर त्या घरट्यामध्ये 4 पिल्लं दिलेली आहेत। तर त्याच्यानंतर बघू शकता कपडे लवकरच धुतले होते मी 8 वाजताच। तर सकाळी कपडे धुताना पाऊस होता त्यामुळे हात घातली होती आणि नंतर आता पाऊस ऊन पडले छान असं 10 साडे 10 वाजले ऊन पडले त्यामुळे मग कपडे म्हटलं बाहेर टाकावे म्हणजे सुकून जातील ऊन आहे तोपर्यंत। कसं वाऱ्याने सुद्धा बाहेर सुकतात परंतु आतमध्ये म्हटलं की थोडंसं ओलेच राहतात त्यामुळे कपडे वगैरे टाकून घेतले। आणि आता इथं सकाळी सकाळी कामांची घाई असते। आज बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत, भांडी वगैरे जेवण वगैरे सगळं झाले, बाकीचं आवराआवरी करायचं राहिले। आणि आज आलेलं आहे नळाला पाणी, रविवारी आलं होतं, रविवारच्या नंतर आज आलेलं आहे म्हणजे उद्या रक्षाबंधन असल्यामुळे आज सोडलेलं आहे पाणी। तर पाणी भरण्यासाठी 1 ते 2 तास लागतात, एवढं वेळ म्हणजे सगळं पाणी 5-7 दिवसाचं एकदमच प्यायचं पाणी भरायचं 7-8-9 घागरी वगैरे असं। तर त्याच्यानंतर बघा इकडे सगळं पसारा पडलेला आहे सगळं घरामधून, म्हणजे सकाळी सकाळी शाळेला सगळी जाताना सगळं तसंच टाकून जातात आणि मग ते आवरत बसायला लागतं। त्याच्यानंतर आता इथं मी आवरण्याच्या अगोदर हिला जायचं होतं शाळेला तर त्यामुळे तिची वेणी घालून दिली मी, म्हणजे तिला वेणी सगळं घालती वगैरे जिट्टू वगैरे पाडती परंतु पाठीमागची वेणी व्यवस्थित म्हणजे येत नाही, केस वगैरे निघतात बाहेर त्यामुळे तिच्या अगोदर वेणी घालून दिली आणि म्हटलं मग बाकीचं गाडी वगैरे येईल त्यामुळे नंतर बाकीचं राहिलेलं काम करावं असं म्हटलं। तर आज थोडंसं पाणी वगैरे आलेलं आहे नळाला त्यामुळे मग रांगोळ्यांचं वगैरे बाजूला ठेवलेलं आहे आणि आज म्हटलं शिलाईचं थोडंसं करावं कारण सणामुळे खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत, साड्या आलेल्या आहेत, तुम्हाला दाखवेनच मी परत साड्या वगैरे ब्लाऊज। आणि शिवाय ह्या चॅनलवरती सुद्धा आपला व्हिडिओ रेग्युलर असतो आणि PS फॅशन डिझायनर त्या चॅनलवरती पण आपला 1 दिवस आड करून असतो। त्या चॅनलवरती फक्त आपण शिलाईच्या रिलेटेडच व्हिडिओ टाकत असतो तर त्यामुळे वेळ खूपच कमी मिळतोय, वेळ काढून शूट करावं लागतं। मला तुमच्याशी खूप सारं रांगोळ्यांचे वेगवेगळे डिझाईन्स शेअर करायचं आहे, त्यांची प्रत्येकाची कटिंग कसं करायचं, कसं त्याचं ड्राफ्टिंग करायचं हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे। परंतु सध्या सणावाराचे दिवस असल्यामुळे आणि रांगोळ्यांसाठी सुद्धा खूप सारी गर्दी आहे। तर हे बघू शकता ऑर्डर्स खूप सारे आहेत तर त्यामुळे वेळच मिळत नाही। तर त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ आज अपलोड करायचा आहे त्यामुळे छोटंसं काहीतरी DIY आपलं जे आहे ठरलेलं तर ते करावं म्हटलं छोट्या छोट्या तुकड्यांपासून। तर खूप सारं वेगवेगळं मी दाखवत असते। तर ह्याच्यापासून मी काय बनवणार आहे तर हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे। तर ह्यामध्ये फक्त मी आता कटिंग तेवढं करून ठेवणार आहे, वेळात वेळ काढून एवढं सगळं करायचं म्हणजे। आणि ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग तर वेगळंच। त्याच्यानंतर हे बघा हे सगळं मी आउटलाईन तेवढं अगोदर करून ठेवत असते, प्रत्येक डिझाईनचं आउटलाईन अगोदर करून ठेवलं की मध्ये जे फिल करायचं असतं कलरची ऊल मग ते अशा प्रकारे लिहून ठेवलं की मग पटापटा होऊन जातं। तर इथे बघू शकता ह्या पॅटर्नचे भरपूर सारे म्हणजे 1 अर्धा डझनचे काढून ठेवलेले सगळे लोकर जे आहे तर ती आता भरून ठेवली आहे, सगळं आवरणार आहे आज। आणि आज थोडंसं विश्रांती म्हणजे बाहेरचं काम आहे थोडंसं शिलाईचं पण आणि थोडं बाहेर पण जायचं आहे, साहित्य पण संपलेलं आहे खूप सारं तर तेच पण साहित्य आणण्यासाठी आज गोलाईमध्ये जाणार आहे मी। त्यानंतर पाण्याची भांडी घासली, हे बघा इथलं किचन कटरचं सगळं आवरून घेतलेलं आहे। आता ही किचन कट्टा वगैरे घासून घेते पाणी भरायच्या अगोदर म्हणजे परत सगळं व्यवस्थित स्वच्छ होऊन जाईल। आता ही बेडवरचं पण आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा हे जे बनवलेल्या रांगोळ्या आहेत काल काही थोड्याशा झाल्या होत्या रांगोळ्या तर त्यांचं जे आहे तर ते मी इथं डेकोरेशन करून दाखवलेलं आहे मैत्रिणींनो। तर तुम्हाला सुद्धा असे डेकोरेशनसाठी रांगोळ्या हव्या असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। तर
तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये मी रांगोळ्या देणार आहे. खूप कमी किंमत, जास्तीची किंमत लावणार नाही आपण, कारण मला असं वाटतं की प्रत्येकाला प्रत्येकाची हौस करायची म्हणजे इच्छा असते, पण बजेटनुसार काही जणांना होत नाही. त्यामुळं थोडंसं मी कमीच किंमत लावलेली आहे. सुरुवात पण आहे माझी यावर्षी, पहिल्यांदाच मी आत्ता सुरुवात केली, त्यामुळं थोडंसं रेट माझे कमी आहेत. तर अशा प्रकारे मी सगळं रांगोळ्यांचं बघा डेकोरेशन केलेलं आहे. या अगोदरच्या पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे डिझाईन्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर हे बघू शकता, गोल असे फ्लावर दोन्ही साईडला 2 बनवलेले आहेत, आणि हे जे आहेत तर ते हाफ फ्लावर आहेत, आणि हे रेड आणि ग्रीन कलरचं आहे, आणि हे इकडे केशरी आणि ब्लॅक कलरचं हे सुद्धा हाफ आहेत. फक्त मी दोन्ही एकमेकांना चिटकून ठेवलेत, त्यामुळे ते फुल फ्लावर दिसते. आणि हे बघू शकता इकडं एकदम उंबऱ्याच्या जवळचे जे फ्लावर आहेत मोठे मोठे 3, तर ते सुद्धा हाफ फ्लावर आहेत. तर त्याच्यावरती दिवा वगैरे ठेवला तर अतिशय सुंदर दिसतं. कॉर्नर पीस आपण म्हणजे चौरंगाच्या पुढं किंवा पाटाच्या पुढं सुद्धा हे छान दिसतात. तर अशा प्रकारचं डेकोरेशन करायला रांगोळ्या घ्यायच्या असतील तरीही तुम्ही मला मेसेज करा, किंवा तुम्हाला हे शिकायचं असेल तरीही तुम्ही मेसेज करा. शिकण्यासाठी सुद्धा मी छोटे छोटे व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी नक्कीच करेन वेळात वेळ काढून. फक्त मला हे समजत नाही की माझे व्हिडिओज तुम्हाला किंवा माझे जे डिझाईन्स आहेत रांगोळ्या आवडत आहेत का नाही, हे मला अजिबात कळत नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही एक कमेंट करून सांगा. म्हणजे मला तुमच्या एकाच कमेंटमुळं म्हणजे मला असं वाटतं की माझे डिझाईन्स किंवा रांगोळ्या पुढच्या व्यक्तींना आवडत आहेत, त्यामुळे मला अजून थोडीशी प्रेरणा मिळते नवीन डिझाईन्स बनवण्यासाठी. त्यामुळे प्लीज रांगोळ्यांसाठी मला एकदा सांगा की यातली कोणती तुम्हाला डिझाईन आवडली किंवा कलर कॉम्बिनेशन कोणता आवडला. आता गौरी गणपती येत आहेत, तर गौरी यायच्या दिवशीसुद्धा आपण अशा प्रकारचं डेकोरेशन करू शकतो. तर चला तर मग मैत्रिणींनो, अशा प्रकारचे डेकोरेशन तुम्हाला आवडलं किंवा नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. आणि असा होता आजचा आपला व्हिडिओ ब्लॉग दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, थोडं जरी काही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या याच्यातून काहीतरी शिकतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.